जय हिंद मित्रांनो, मी वनरक्षक ए साने आपल्या सर्वांचं आपल्याच हक्काच्या व्यासपीठावर सहर्ष स्वागत करीत आहे. वनरक्षक म्हणजेच नियतक्षेत्र वन अधिकारी या पदाविषयी आणि पदभरतीविषयी सविस्तर अशी माहिती जाणून घेण्यासाठी भाग 1 मध्ये आपण वनरक्षक पदाला फॉर्म भरण्यापासून वनरक्षक पदासाठी होणारी लेखी परीक्षा, मैदानी परीक्षा आणि एक गुणवत्ता यादी आणि निवड यादी इथपर्यंतचा प्रवास म्हणजेच लेखी परीक्षा 120 गुण, मैदानी चाचणी 80 गुण आणि 200 पैकी एक गुणवत्ता यादी जाहीर होणार आणि त्या गुणवत्ता यादीच्या आधारे वन विभागाला असलेले रिक्त पद भरण्यासाठी जेवढे अपेक्षित उमेदवार आहे त्यांची एक अंतिम निवड यादी जाहीर केली जाते. इथपर्यंतची माहिती आपण भाग 1 मध्ये घेतली होती. तर आता भाग 2 मध्ये आपण वन विभागामध्ये निवड झाल्यानंतर इथपासून ते वन विभागामध्ये नियुक्ती होण्यापर्यंतची माहिती आपण भाग 2 मध्ये घेणार आहोत. तर चला सुरू करूया. निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांना एक शारीरिक क्षमता चाचणी आणि एक वैद्यकीय तपासणी चाचणी या 2 चाचण्यांना सामोरे जावं लागतं. त्यामध्ये शारीरिक क्षमता चाचणीमध्ये पुरुष उमेदवारांसाठी 25 किलोमीटर अंतर हे 4 तासामध्ये आणि महिला उमेदवारांसाठी 16 किलोमीटर अंतर हे 4 तासामध्ये पूर्ण करणं अपेक्षित असतं. यामागचा उद्देश असा असतो की वन विभागामध्ये काम करत असताना वेळोवेळी वनरक्षक याला आपल्या नियत क्षेत्रामध्ये गस्ती करण्यासाठी एक शारीरिक क्षमता असणे गरजेचं असतं. त्यासाठी त्याची 25 किलोमीटरची आणि महिला उमेदवाराची 16 किलोमीटरची ही शारीरिक तग धरण्याची चाचणी ही घेतली जाते. ही एक क्वालिफाईंग टेस्ट असून ही एक 5 किलोमीटर रनिंग 17 मिनिटात पळालेल्या विद्यार्थ्यासाठी आणि 3 किलोमीटर अंतर हे 12 मिनिटात धावून पूर्ण केलेल्या महिला उमेदवारासाठी 16 किलोमीटर अंतर हे 4 तासामध्ये चालणे काहीही मोठी गोष्ट नाही किंवा एक नॉर्मल गोष्ट आहे. शारीरिक क्षमता चाचणी पास केल्यानंतर त्या उमेदवारांना पुढील चाचणीसाठी म्हणजेच वैद्यकीय तपासणी चाचणीसाठी ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे त्याच जिल्ह्याचा शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये मेडिकल टेस्टसाठी एक पाठवले जाते. अशा पद्धतीने वैद्यकीय चाचणी आणि शारीरिक क्षमता चाचणी या दोन्हीही चाचण्या पास केल्यानंतर त्या उमेदवाराला वन विभागामध्ये नियुक्ती दिली जाते आणि तो कर्तव्यावर रुजू होण्यासाठी पात्र होतो. अशा पद्धतीने एक विद्यार्थी एक 99% मेहनत आणि 1% नशिबाच्या जोरावर सामान्य गर्दीतून वर्दीमध्ये येतो. तर मित्रांनो, ही होती वनरक्षक पदाविषयी सविस्तर अशी माहिती. म्हणजे फॉर्म भरणे, लेखी परीक्षा, मैदानी परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी, वैद्यकीय तपासणी चाचणी आणि वनरक्षक या पदावर रुजू होईपर्यंतची माहिती. वन विभागामध्ये वनरक्षक म्हणून निवड झाल्यानंतर पदावर रुजू होईपर्यंतचा प्रवास आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितला. तर याच्यानंतर वन विभागामध्ये रुजू झाल्यानंतर एक वनरक्षक म्हणून कोणत्या कोणत्या गोष्टी वनरक्षकाकडून करून घेतल्या जातात आणि वनरक्षकाची ट्रेनिंग असेल याबद्दल माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊ. तोपर्यंत जय हिंद.